चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना प्रचारासाठी आमंत्रित केल्यामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती। भाजप नेत्यानं गौतमी पाटीलबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर गौतमी पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे। भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसकडे प्रचारासाठी नेते नाहीत किंवा ते चंद्रपूरला येण्यास तयार नाहीत म्हणून ते नृत्यांगना गौतमी पाटील यांना प्रचारासाठी बोलवत आहेत। या टीकेला उत्तर देताना गौतमी पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। ज्याला जसं बोलायचं आहे तसं बोलावं, मात्र लोक माझ्यावर प्रेम करतात म्हणून असं बोलत असल्याचं गौतमी पाटील म्हणाल्या। तर कोणत्याही वादासाठी नाही तर नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी चंद्रपुरात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातील नृत्यांगना गौतमी पाटील सोबत आहे। काँग्रेसच्या प्रचारासाठी चंद्रपुरात आले, ते आपण काँग्रेसच्या प्रचारासाठी चंद्रपुरात आला, मात्र आरोप केला जात आहे की काँग्रेसकडे नेते नसल्यामुळे तुम्हाला बोलावं लागत आहे। मी नेहमी म्हणत असते की बऱ्याच लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते दाखवतात, तर त्यांना दाखवू द्यायचं। मला याचा काही फरक पडत नाही आणि ज्याला जे वाटतं ते बोलतं, म्हणून मला यात पडायचं नाहीये। प्लीज, धन्यवाद। आता तुम्ही चंद्रपूरच्या नागरिकांमध्ये प्रचारासाठी आला, काँग्रेसच्या कोणते विषय तुम्हाला वाटते महत्त्वाचे आहेत चंद्रपूर? मला महत्त्वाचा एकच विषय वाटतो, ते म्हणजे मतदान। आपल्या सगळ्या चंद्रपूरकरांना मी एकच सांगते की मतदान करायला विसरायचं नाहीये, सगळ्यांनी मतदान करायचं, हा आपला हक्क आहे। धन्यवाद। कुठल्याही राजकारणात पडायचं नाही असं गौतमी पाटील यांनी म्हटलं आहे। पवन नेमाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।